नमस्कार मैत्रिणींनो, आपण हे जे ताट सर्व करतो आहे त्याचा संपूर्ण रेसिपीचा डिटेल व्हिडिओ आपण दाखवणार आहे, पण अगदी थोडक्यात दाखवणार आहे. तर हा संपूर्ण जेवण मी फक्त 1 तासामध्ये कसं बनवलं, अगदी सोप्या पद्धतीने आणि ते सुद्धा झटपट नियोजनपूर्वक कसं बनवलं ते मी तुम्हाला दाखवते आहे. तर आता मी इथं काय केले, सगळ्यात अगोदर डाळ आणि कॉर्नचा कुकर लावायला घेतलेला आहे. तर मुगाची डाळ घेतलेली आहे मी, त्याच्यात जिरे, हिंग आणि हळद टाकून घेतली, त्याचबरोबर टोमॅटो टाकून घेतला एक. आता हे कॉर्न आहे ना आपल्याला सॅलेडसाठी लागतं ते, म्हणून मी त्याच्यात फक्त मीठ टाकले आणि आपण याला साधारण 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. ठीक आहे. कुकर मी लावला आहे. आता आपण आहे ना चपातीसाठी पीठ मळून घेणार आहे. बरं, मी दुसरीकडे एक दुसरासुद्धा कुकर लावून घेतला होता, पण मी त्याचा व्हिडिओ शूट करायचा राहिले. त्याच्यामध्ये मी भात लावला होता आणि त्याचबरोबर सोयाबीन उकडून घेतले होते. त्याला फक्त मी 1 शिट्टी करून घेतली होती. ठीक आहे. आता पीठ मळून झाले आणि आता आपल्याला सोयाबीनची भाजी करायची आहे. तर सोयाबीन आहे ना मस्तपैकी कुकरला उकडून झाल्यानंतर 2-3 पाण्याने धुवून घट्ट पिळून घेतलेले आणि उकडताना मी त्याच्यात मीठसुद्धा टाकलं होतं. आता या कढईत आपण तेल टाकलं होतं आणि ह्याच्यात हे सोयाबीन असे थोडा वेळ परतून घ्यायचे. म्हणजे एक 5 मिनटं तरी तुम्ही यांना परतून घ्या आणि सतत असं परतत राहा. यामुळं काय होतं माहिती आहे का, याचा वास तर बिलकुल राहत नाही आणि न खाणारेसुद्धा हे सोयाबीन खातील, अगदी आवडीने खातील. चिकनसारखी याची टेस्ट लागून जाते. तर तुम्ही ही प्रोसिजर नक्की करून पहा. आता मी ते सोयाबीन काढून घेतलेत आणि त्याच कढईमध्ये जिरे मोहरी टाकली आणि हे माझं घरचं वाटण आहे ना नेहमीचं, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. या वाटणामुळे व्हेज आणि नॉनव्हेज सगळ्या रस्सा भाज्या इतक्या भन्नाट बनतात. मी भरपूर साऱ्या रेसिपीज या वाटणाच्या बनवूनसुद्धा दाखवलेल्या आहेत, तेव्हा तुम्ही हा मसाला नक्की बनवून ठेवा आणि वेगवेगळ्या भाज्या नक्की करा. तर आता बेसिक मसाल्यांमध्ये मी फक्त इथं हळद आणि घरचा मसाला टाकलेला आहे. घरचा मसाला टाकल्यामुळे कुठलाही दुसरा म्हणजे धने जिरे पावडर वगैरे काहीही टाकायला लागत नाही. आता इथं सोयाबीनमध्ये आमच्या इथं थोडासा हरभरा टाकलेला आवडतो, म्हणून मी तर उकडून घेतले होते दाणे भाताच्या वरती, तर ते टाकून घेतले आणि आता हे परतलेले सोयाबीन टाकून घ्या. पहा, वाटण रेडी असल्यामुळे आपल्या ह्या भाजीला फक्त 10 मिनटं गेलेत. 10 मिनटामध्ये तुमची ही मस्त चमचमीत अशी भाजी बनून रेडी होते. आता तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्यानुसार तुम्ही याच्यात गरमच पाणी ओतायचे, गार पाणी ओतू नका आणि कमीत कमी 5 ते 7 मिनटं आपण हिला आहे ना मंद गॅसवर शिजू द्यायचे. सोयाबीनमध्ये हा मसाला पूर्णपणे आपल्याला जायला हवा आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये 5-7 मिनटं ठेवायचे. आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता गॅस एकदम स्लो करून झाकण ठेवून द्यायचे आणि 5-7 मिनटं ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. ह्या मसाल्याने तुम्ही खरंच भरपूर साऱ्या भाज्या नक्की ट्राय करून पहा. पहा किती छान मस्त असा रस्सा झालेला आहे. मस्त अशी भाजी आपली एकदम रेडी झालेली आहे. लगेच तुम्ही सर्व करा. ही भाजी आहे ना कधीही पाहुणे आल्यावर किंवा चपाती भाकरी ब्रेड कशाबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप भन्नाट ही रेसिपी होते. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हेरिएशन म्हणून किंवा जे सोयाबीन खात नसतील ना ते सुद्धा ही भाजी खातील. आता भाजी रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर मी सॅलेडची तयारी करून घेते. इथं माझ्या घरातलं सगळ्यात आवडीचं सॅलेड म्हणजे कॉर्नचं सॅलेड. आता इथं मी भाज्यांमध्ये काकडी, टोमॅटो, कांदा आणि ढोबळी घेतलेली आहे. इथं तुम्ही पनीरसुद्धा वापरू शकता. आपल्या चॉईसनी इथं भाज्या घ्यायच्या आहेत किंवा वाफ लावून तुम्ही ब्रोकोली वगैरे पण घेऊ शकता, पण एवढे जरी असलं ना तुमच्याकडे तरी बस होतं. आता ह्या सगळ्या भाज्या चिरून वगैरे बारीक चिरून घ्या, चॉपरने चिरून घेतल्या तरी चालेल. मी आता ह्या सगळ्या फक्त इथं एकत्र करून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. आता तोपर्यंत आपण फोडणीचं वरण करून घेऊया. ती सोयाबीनची भाजी शिजत होती ना त्या दरम्यान मी ही सगळी प्रोसिजर केलेली आहे, त्यामुळं आपला वेळ खूप वाचतो. ठीक आहे. आता मिरची, लसूण, कढीपत्ता काढून ठेवले बाजूला. त्याचबरोबर सगळ्या भाज्यांना आणि भाताला लागणारी कोथिंबीर मी इथं चिरून ठेवते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या आपण जर फॉलो केल्या ना तर आपला स्वयंपाक लवकर होऊन जातो. पहा, मी इथं कॉर्नचे दाणे लावले होते, पण स्वराजला खायचे होते म्हणून अजूनसुद्धा कॉर्न त्याच्यात टाकून घेतले. आता आपली डाळसुद्धा झालेली आहे मस्तपैकी. मी तिला घोटून घेतली आहे. हे मुगाच्या डाळीचं वरण ना खरंच खूप भन्नाट होतं, नक्की ट्राय करा. आता पहा, हे कॉर्न आपले सॅलेडसाठी रेडी झालेले आहेत, पण ते गरम राहण्यासाठी मी पुन्हा झाकण ठेवून देते. आता मी काय केलं, एक कढई ठेवली आणि त्याच्यात जिरे टाकून घेतलेले आहेत. तर मी पहिला जो कुकर लावला होता ना सोयाबीनचा आणि भाताचा, तर त्या भाताला मी जिरा राईस करण्यासाठी म्हणून मी ही कढई ठेवली आणि आता हा भात करून घेते. नेहमी जरी आपला उरलेला भात असला ना तरीसुद्धा या पद्धतीने जिरा राईस केला तर सगळे आवडीने खातात. अगदी 2 मिनटामध्ये जिरा आणि तेल किंवा तुम्ही तूप टाकू शकता आणि शेवटी कोथिंबीर टाका की 1 नंबर भात होऊन जातो. ठीक आहे. आता त्याच कढईमध्ये मी वरणाला फोडणी देणार आहे. इथं नियोजन पण आहे आणि भांडीसुद्धा खराब नको व्हायला जास्त.
म्हणूनसाठी मी हे असं आपण बऱ्याच जणी करतच असतात हे असं. आता मी त्याच्यात मिरची, लसूण आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. खूप कमी तुपामध्ये हे वरण करा, पण खूप छान लागतं. इतकं म्हणजे नेहमी आम्ही असंच हे वरण करत असते मी. तर आता तुम्हाला लागेल तेवढं त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्या आणि चवीनुसार मीठ टाका आणि शेवटी कोथिंबीर टाकून घ्या. आणि सगळ्यात आवडीचं म्हणजे याच्यामध्ये मी बटर टाकून घेते. आपल्याला अगदी आहे ना दाल फ्रायसारखी टेस्ट येऊन जाते. सोपी ट्रिक आहे, पण ही नक्की ट्राय करून पहा. कसुरी मेथी टाकली तरी चालेल. आता आपलं जवळजवळ सगळं जेवण झाले म्हणून सगळ्यात शेवटी मी इथे सॅलेड बनवायला घेते आहे. आता त्याच्यात उकडलेले कॉर्न टाकून घेतले. त्या मसाल्यांमध्ये मी इथं अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा चाट मसाला, थोडंसं काळं मीठ, थोडंसं साधं मीठ आणि मिरी पावडर आणि कोथिंबीर टाका आणि लिंबू पिळा आणि लगेच सॅलेड तुम्ही सर्व करू शकता. संपूर्ण जेवण आता बनवून रेडी झाले. आता आपण थाळी रेडी करूया. कशी वाटली थाळी तुम्हाला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. धन्यवाद.